चला तर आज आपण अर्धा किलोच्या शाबूच्या पापड्या बनवूया। त्यासाठी आपण शाबूचं तांदूळ घेतले ते अर्धा किलो। आता ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचं। आता चांगलं स्वच्छ धुयाचं। स्वच्छ धुतल्यानंतर आपण हे रात्रभर भिजत ठेवायचं। आपले सकाळी बघा ही शाबू आपले चांगले असं तयार झालेले आहेत। नंतर आपण पाणी गरम केले। आता पाण्यामध्ये आपण थोडे थोडे शाबू टाकूया आणि चांगलं शिजवून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं। असं हे चांगलं आपलं शिजवून घ्यायचं। आता आपण हे 3 ठिकाणी आपण काढायचे थोडं थोडं। आपण आता हे हिरवा कलर घातलाय। आता चांगला मिक्स करून घ्यायचा। परत हा केसरी कलर घातलाय। आता चांगला मिक्स करून घ्यायचा। हा लाल कलर टाकलाय। आता चांगला मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण एक कागद घेतलाय आणि आपण आता एक 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 आपण असं पातळ आपण घालायचं। हे बघा आपण असं घातले। आता हे आपलं सुकले ते। आता आपण पलटी करून घेऊया। असं सगळं पलटी करून घ्यायचं। नंतर आपण हे उन्हात चांगलं वाळवलंय। हे बघा आपलं हे अशा तयार झाल्या त्या शाबूच्या पापड्या। 2 दिवस चांगल्या उन्हात वाळवल्या। नंतर आपण तेल थोडं टाकले। आता आपण तुम्हाला दाखवतो कसं तळून। बघा कसं फुलते। जेवढ्या पापडे आपले आहे ना त्याच्यापेक्षा डबल आपलं असं तयार होते फुगून। त्या बघा अशा खुसखुशीत एकदम झाल्या त्या। अशा तोडल्या तर एकदम चुरा होतो। एकदम खुसखुशीत झाल्या त्या। हे आपल्या तयार झाल्या त्या शाबू।